फॉर्मॅट केलं की काम झालेलं असायचं. या काळामध्ये तुमचं टेम्पल्स बियॉन्ड भारत या नावाचं देखील पुस्तक आलं, तर या मागची संकल्पना काय होती? अरे बापरे, एकदा वेगळा विषय. तर ह्याच्या मागे थोडीशी गोष्ट सांगते. हो चालेल ना, नक्की आवडेल ऐकायला. काही खूप वर्ष एकच एक काम, म्हणजे मी प्रिन्सिपल म्हणून काम केलं, मुलींच्या बरोबर राहत होते, कामं करत होते. आर्किटेक्ट आहे मी, त्यामुळे आर्किटेक्चरचे सगळे प्रकार शिकवण्याचे ह्या सगळ्यामध्ये माझा विषय आणि वेळ जायचा. एका जेव्हा स्थिर स्थावर झाल्यानंतर असं कधीतरी वाटलं आपण तेच तेच तर नाही ना करत आहे. तर त्यावेळेला विचार आला की थोडा अध्यात्माकडे कल होतोय का, आणि आर्किटेक्चर तर सोडायचं नाहीये. मग ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे देवळं, आणि अमेझिंग देऊळ आहेत आपल्याकडे पूर्ण. म्हणजे देऊळ हा विषय जेव्हा मी जवळ म्हणजे आपला म्हटलं त्यावेळेला लक्षात आला, मी हिस्ट्री ऑफ आर्किटेक्चर वर्षानुवर्ष शिकवलं म्हणून असेल कदाचित. आणि मला जाणवलं की हिस्ट्री शिकवताना देवळांबद्दल अगदी थोडंसं सांगायचे, पण मी सुट्ट्या नेहमी देवळांवरती, म्हणजे या सुट्टीमध्ये दिवाळीच्या आपण खजुराहोला जाऊया, या सुट्टीमध्ये आपण या ठिकाणी जाऊया, असं मी पूर्ण भारतभर ची देवळं जवळपास बघितली. आणि मग लक्षात आलं की ह्या देवळांना तुलनाच नाही. ही अशी मी म्हणते की ते आपल्या पूर्ण भारतीय संस्कृतीचं एक आत्मा आहे. आणि ह्या देवळांचा अभ्यास केला तर आपल्याला जवळजवळ सगळंच कळतं, भारतीय संस्कृती नक्की काय आहे. म्हणून तो अभ्यास हळूहळू हळूहळू सुरू करत म्हणजे सुरू केला जास्त सखोल, आणि लक्षात आलं की खूप खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे लोकांपर्यंत पोचायला हवं. म्हणून मग ब्लॉग सुरू केले. मग ते ब्लॉग्स दर आठवड्याला असायचं एक देऊळ, आणि मग त्या देवळाबद्दल लिहायचं. अशा सातत्याने 5.5-6 वर्ष केलं. मग त्याचं कंपायलेशन झालं. मग ते पहिलं पुस्तक आलं टेम्पल्स ऑफ भारत, अ सेक्रेट जर्नी. आणि दुसरं पुस्तक आत्ता परवा म्हणजे मागच्या महिन्यामध्ये, टू बी व्हेरी प्रिसाइज 3 जुलैला चतुर्थी होती, त्या दिवशी दिल्लीला व्हाईस प्रेसिडेंट सरांच्या हस्ते त्याचं इनॉग्रेशन झालं. ते टेम्पल्स बियॉन्ड भारत. म्हणजे त्यावेळेला भारताची ही पॉलिटिकल संकल्पनाच नव्हती. भारत विस्तारलेला होता आणि आपल्या संस्कृतीने तो सगळ्या जगात माहिती होता. तर जिथे जिथे भारतीय संस्कृती होती तिथे तिथे देवळं आहेत. तर ती देवळं कंपाईल केली आजच्या पॉलिटिकल बाउंड्रीजच्या बाहेर, म्हणून बियॉन्ड भारत असं. खरंय, कारण भारताला लागून जितके देश आहेत, मलेशिया असेल किंवा मलेशिया, बर्मा आहे, जपान पर्यंत, जपानला आहे, अशा सगळीकडची देवळं जरा कंपाईल केली सगळ्या देशांची. नेपाळची सुंदर सुंदर आहेत, मॉरिशस मध्ये सुद्धा आहे, मॉरिशसची पण आहेत त्याच्यामध्ये. मॉरिशसची सगळी जिथे जिथे आपले लोक आहेत, म्हणजे भारतीय आहेत, आणि म्हणून देऊळ आणि हिंदुत्व आपण जोडतो म्हणून हिंदू आहेत, तिथे सगळे आपल्याला देवळं पाहायला मिळतात. आणि त्या प्रत्येक देवळांचा अभ्यास करताना खूप मजा आली. चायना मधल्या देवळाबद्दल सांगतात, शिवाचं एक वेगळीच मूर्ती तिथे दिसली जी चायनीज आहे. म्हणजे त्यांना ऑफकोर्स त्यांचे फीचर्स त्यांचे हे. मग जैन धर्म कसा गेला किंवा बौद्ध धर्माचं कसा झाला, मग हे कसा झाला, ह्याच्यातनं त्यात ते दिसतं आपल्याला बरेचदा. आणि त्यावेळीच्या राज्यांचं जे गमन व्हायचं ना राजे, ह्या देशातून त्या देशात, म्हणजे तेव्हा अगेन बाउंड्रीज आता जशा देशांच्या तशा नव्हत्या, त्यामुळे तसं त्यांचं गमन व्हायचं. तसं त्याचा तिथला इतिहास हा कुठेतरी लेण्यांमध्ये किंवा त्या काळात मध्ये सुद्धा असा संचित झालेला होता आहे, जो रिफ्लेक्ट होतो आजही कल्चरमध्ये. त्याच्यातनं कुठपर्यंत आपण पोचलो तर देवळांचं बांधकाम, देवळांची रचना हे जेव्हा आपण बघतो तर त्या काळामध्ये कसा समाज असेल आणि तो कसा विचार करत असेल आणि त्यांची किती पुढारलेला होता याची जाणीव या देवळांमधनं नक्कीच होते आपल्याला. नक्की. मला असं वाटतं की हा खूप अथांग असा विषय आहे आणि मला असं वाटतं हे पुस्तक वाचल्यानंतर त्याची दोन्ही पुस्तकं त्याची एक वेगळीच मजा असेल ते जाणून घेण्याची. तर ते मी राखून ठेवते त्या आवृत्तीसाठी. आणि आता पुढल्या प्रश्नांकडे जाते. जरी तुम्ही असं म्हटलं असाल की त्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या,